बातमी राजकीय वर्तुळातून मनसे कार्यकर्त्यांवर आशिष शेलारांनी मोठं विधान केलंय। पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथं लोक जात विचारून मारत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच मनसेच्या सुशील केडिया या प्रकरणावरून आता आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांवर निशाणा साधलाय। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणार आहे। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे आशिष शेलारांनी आता मनसे कार्यकर्त्यांवरती हे मोठं विधान केल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, मात्र इथे महाराष्ट्रात लोक जात विचारून मारत असल्याचं यावेळी आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सुशील केडिया या व्यापाऱ्यानं मी महाराष्ट्रात असलो तरी मराठी बोलणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती आणि त्याचवरती मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता त्यावरूनच पुन्हा एकदा आशिष शेलारांनी मनसे कार्यकर्त्यांवरती हा निशाणा साधलेला आहे। तर त्याचबरोबर त्यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासंदर्भात देखील मोठं विधान केल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरती देखील आशिष शेलारांनी निशाणा साधलेला आहे। तर मनसे कार्यकर्त्यांनी जी मराठीसाठी आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यावरती आता मनसे कार्यकर्त्यांवरती आशिष शेलारांनी मोठं विधान केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांवर आशिष शेलार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। पहलगाममध्ये लोक जात विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र इथे लोक जात विचारून कानाखाली मारतात असं यावेळी शेलार म्हणाले। तर मनसे कार्यकर्त्यांवर आशिष शेलारांनी मोठं विधान केलंय। पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथं लोक जात विचारून मारत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। मनसे कार्यकर्ते मराठी न बोलल्यानं करत असलेल्या मारहाणीवर आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच मनसेनं सातत्यानं मराठीसाठी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरती मनसे कार्यकर्ते सातत्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे प्रवक्ते योगेश चिले देखील जोडले गेलेले आहेत। योगेशजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आशिष शेलारांनी अगदी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, मात्र इथे लोक जात विचारून मारतायत असं आशिष शेलार म्हणालेत। काय पहिली प्रतिक्रिया? तर काही तांत्रिक अडचणींमुळे योगेश चिले यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला नाहीये, मात्र आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आशिष शेलारांनी आता या सगळ्या मनसेच्या भूमिकेवरती आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कालच ठाकरे बंधूंचा मराठीच्या विजयासाठीचा विजय मेळावा पार पडला, ज्यामधून राज ठाकरेंनी मराठी संदर्भात पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली की महाराष्ट्रात राहता तर मराठी आलंच पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यातच मराठी न बोलल्यानं करत असलेल्या मनसेच्या या कार्यवाहीवरती, मनसेच्या आक्रमक भूमिकेवरती आता आशिष शेलारांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीतच आता सत्ताधारी पक्षांकडून सातत्यानं मनसेवरती ही टीकास्त्र टाकण्यात येतंय। आशिष शेलारांनी देखील मनसे कार्यकर्त्यांवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। आता यावरच मनसेकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देण्यात येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभरातच जे अमराठी नागरिक आहे, जे मराठी बोलत नाही, त्यांच्यावरती सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली होती। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे प्रवक्ते योगेश चिले जोडले गेलेले आहेत। योगेशजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत अतिशय मोठं वक्तव्य केलंय की पहलगाममध्ये लोक धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि इथे मात्र लोक जात विचारून मारहाण करतायत असं आशिष शेलार म्हणालेत। नाही, आशिष शेलार काय आणि भाजप काय यांना खरं तर लाज वाटली पाहिजे। तुम्ही मराठी माणसाबद्दल असं बोलताय। आम्ही जो लढा उभा केलेला आहे हा मराठी भाषेसाठी उभा केलेला आहे, मराठी अस्मितेसाठी उभा केलेला आहे। या लढ्यामध्ये जे महाराष्ट्र सैनिक लढतायत त्यांना तुम्ही दहशतवाद्याची उपमा देताय।
याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये. आणि याचा विचार भाजपमधल्या मराठी लोकांनी सुद्धा केला पाहिजे की जी माणसं मराठीसाठी उभे राहतात त्यांना तुमचे नेते दहशतवादी ठरवतात. अहो, महाराष्ट्राने रक्त सांडलेलं आहे या देशासाठी. जी. आम्हाला कोणी राष्ट्रीयता शिकवण्याची आवश्यकता नाही, तर आशिष शेलारांनी तर अजिबात शिकवायची आवश्यकता नाही. जी, निश्चित. योगेशजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.